समजलं. आता नाही सोडणार मी. लाल दुपट्टा उड़ गया रे मेरा हवा के झोंके से, लाल दुपट्टा उड़ गया रे मेरा हवा के झोंके से. ललिता, ललिता. हो हो आते भाई, आली आली. लाल दुपट्टा उड़ गया रे मेरा हवा के झोंके से, तुझको ललिता ने देख लिया हाय रे धोखे से. माना कि मुझे तू न मानेगा, लेकिन मैं तेरे को नहीं छोड़ूंगी. काय करून राहिली हो ललिता? कुठं हाय तर काय करून राहिली ना काय नाही तर काहीच समजतच नाही बापा. येत तर काही वेगळं वेगळंच चालू राहते. काय कारस्थान करते ना काय नाही तर. आता बाई दुपट्टा आहे पा, लाल दुपट्टा. काय करू आता त्या लाल दुपट्ट्याचं? आता तो लाल दुपट्टा घेऊन नाचू काय? नाही ना आता बाई, नाचाचं नाही म्हणत ना मी. लाल दुपट्टा पहा नाही या, आपला नाही होय ना या. आपला नाही होय तर मग फेक ना तिकडे. तू काय घरात घेऊन आली मग तो लाल दुपट्टा? कोणाचा होय ना काय होय तर नेऊन फेकून दे तिकडे. आपल्याच घरामागं होता ना आता बाई हा दुपट्टा. घरात भिंतीच्या बाहेर, भिंतीच्या अंदर. मी काही बाहेरून उचलून नाही आणला. आपली वॉशिंग मशीन घे ना, वॉश एरिया बस तिकडेच होता हा दुपट्टा पडला, मला दिसला. आला असं उडत कोणाचा? आला असं उडत. मग त्याच्यासाठी एवढं मोठं रामायण सांगून राहिली का? आता नेऊन फेकून दे तिकडे मागच. त्या भीतीतून तिकडेच फेकून दे. या दुपट्ट्याला घेऊन बसली. नाही ना आता बाई, आजपर्यंत कोणाचे कपडे आपल्या बाथरूमच्या इकडे आले काय उडत? नाही ना. मग आजच काऊन आला हा दुपट्टा? मी म्हणतो आजच हा दुपट्टा काऊन आला, ह्या लाल दुपट्टा. तुम्हाला माहित आहे हा दुपट्टा कोणाचा होय? आणि माया गौऱ्या म्हणतो माया चाकोल्या कोण नेल्या हे माहित आहे तुम्हाला? अहो मला नाही हो माहित बापा काही. मला काही नाही माहित. काऊन माया तो डोकं चाटून राहिली? या पापड पाहिजे होते यायले. पापड तळाले म्हटलं होतं तुले. पापड नाही तळली का? पापड तळ लवकर. फेकतो दुपट्टा कोणाचा होय काय होय तर फेकतो आणि पापड तळ पटापट. आता बाई हा दुपट्टा त्या गाईवाल्याचा होय ना. मला तर वाटते का तो भीतीहून कुदून आला आणि माया पुऱ्या चाकोल्याचे हार घेऊन गेला. ललिता आता झाली ना होळी? झालं गेलं राहू दे. आता नेलं तर नेलं राहू दे. होळीतच टाकले ना त्यानं आणून. तू होळीतच टाकत होती. आता तेवढंच घेऊन बसली का? जास्तीच राहू दे, फेकून दे तो दुपट्टा. पण त्यानं माया फेकून दे म्हटलं ना ललिता. फेकून दे म्हटलं ना तो दुपट्टा आणि पापड तळ. बिंदू ताईले तळाले सांगा ना आता बाई. केला ना मी आता पुरा स्वयंपाक. आता पापडाने तळणं होत का बिंदू ताईनं? ते ये लेकरू घेऊन बसली. ते झोपली ते तिच्या मांडीवर. मी घेतो मांडीवर तर उठून जाते. तिच्या मांडीवर झोपते अजून. एक लंगडी, एक भोकणी, मी एकटी शायनी. काय करू मी एकटी? बुरा न मानो होली है. काय ललिता तू घरातच काय? बंद कर. होली आहे बाहेर नाही. होली खेळायची आहे तर घरात नको खेळू. हम तो घर में ही खेलेंगे. बुरा न मानो होली है. दाखवू का तू होली? कलर करून टाकले सारे माझे कपडे. अजून करतो, थांबा तुम्ही. बुरा न मानो. आता बाई मला वाटलं का धैर्याचे बाबाच आहे. तुम्ही घेऊन गेल्या तेवढ्या. मी धुवून देतो आता बाई तुमचे कपडे. अंग धुवून घ्या. गलतीनं तुमच्यावरच पडला. जाऊ दे काही नाही होत. पडला तर पडला. कलरच होय ना. आता रंगोलीच्या दिवशी होतच राहते. बरं खेळ तू मस्त. रंग खेळ मस्त. बाहेर हो ना घरात कायले खेळून राहिली? बाहेर होय. चालन जाऊ दे. आता पडलं तर पडलं. आता बाई मला वाटलं का तुम्ही बोलताच का काय बापा आता. बुरा न मानो होली आहे. बुरा न मानो होली आहे व ललिता. आता बाई तुम्ही डोंडाले कायले लावता तुम्ही? जाऊ दे ना. घे मग आता. मावर कलर उलवली तू. त्यावर बी लावली मी फिट्टम फाट. फिटलं. आता बाई तुम्हाला बी शौक आहे वाटते रंगधुली खेळाचा. आता शौक म्हणजे शौक कोणाले नाही राहत व साराईले शौक राहते. हे दिवस जे आहेत त्योहाराचे, हे सणावाराचे, हे नातं जवळ करासाठी हे त्योहार, हे सणवार राहते. आपण तसं खूप बिझी राहतो आपल्या जिंदगीमध्ये, आपल्या जीवनामध्ये. पण असे हे एक जे सण येते एकत्र व्हासाठी हे सण आहे. एकामेकाला कलर लावा, आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करा, आपल्या नात्यामध्ये रंग निर्माण करा, याच्यासाठी हे सण राहते. आता जरुरी नाही आहे काही याला यानंच लावलं पाहिजे, त्याला त्यानंच लावलं पाहिजे. खेळा मस्त, मजा मस्ती करा, जीवनात आनंद ठेवा, जीवनात आनंद ठेवा आणि एकामेकाविषयी प्रेम भावना ठेवा. जसे 12 कलर राहते तशा आपल्या नात्यात बी कलर निर्माण करा. अशासाठी हे सण राहते.
हो आत्याबाई तुमचं बरोबर आहे. जसे कलर वेगवेगळे राहते तसे आपले नाते बी वेगवेगळे राहते. सासू सुनीचं नातं, नवरा बायकोचं नातं, सासू सासऱ्याचं नातं, असे नाते बी अलग अलग राहते. पण सगळ्या नात्याले एकत्र करून सगळ्या नात्यामध्ये गोडवा निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी हे कलर खेळा, मजा करा, मस्ती करा, मस्त आपली बिंदास जिंदगी जगा मस्त. काय भरोसा जीवनाचा आहे तोपर्यंत जगा, गेलं तर गेलं तिकडे. हो झालं असं आता तू येथे कलर खेळ ना. आणि होय लाग घराचे काम कर जराशे. करतो ना आत्याबाई. तुम्ही तर बस आता हिरवा रंग होता ना आता लाल होऊन गेला काय. नाही 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 राकेशजी पा मला कलर बिलर लावला ना तुम्ही. लावू नका. पा 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 पा. काय पोपो पोपो करून राहिली? खाली उतर पहिले. बेडवर चढून गेली ना. आज नाही सोडणार तुले. आज ना सोडेंगे हम तुमको, कलर लगा के रहेंगे. उतर खाली लवकर. नाही मी नाही उतरणार. मी नाही उतरणार. तुम्ही मला कलर नको लावू राकेशजी. तुम्ही मला कलर नको लावू. मी नाही उतरणार. तुम्ही बेडवर येऊ नका. बेड खराब होईल. आज तुले सोडणार नाही काजल. लय वाचली तू. आज मी तुला सोडणार नाही कलर लावल्याशिवाय. शांततेनं कलर लावू दे चुपचाप. खाली उतर. मला चुपचाप कलर लावू दे. पाहू नको इकडे तिकडे. काही गरज नाही इकडे तिकडे पयाची. मी लावणार म्हणजे लावणार. तुला सोडणार नाही बिलकुल. किती बी पयाली तू, कुठं बी पयाली तरी मी तुला सोडणार नाही. राहू द्या ना. आजचे दिवस माय तुम्हाला समजत नाही काय. आज मला कलर नको लावा. रंगपंचमीच्या दिवशी लाव जा. मग सगळं चांगलं होईल. तुम्हाला माहित आहे ना माही काय परिस्थिती आहे तर माहित आहे ना तुम्हाला. तरी कलर लावतो करता मला कलर नको लावा ना तुम्ही. थंडी लागते मला. पहिलेच तर माझ्या पोट दुखून राहिलं ना त्याच्यात तुम्ही अजून कलर लावतो मला कलर नको लावा. सगळं माहित आहे मला. कलर लावाले काही 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 एकदम थंडीच नाही होऊन जाशील तू. उतर खाली लवकर. नाही तुम्ही जा. तुम्ही बाहेर जा तुम्ही. मला सोडून द्या. आजच्या मला चुपचाप बसू द्या. चुपचाप राहू द्या मला. तशी नाही आईची. थांब. होऊ दे खराब. बेडशीटच खराब होईल ना. धुवून टाकून. थांब. नाही लावू नका. नाही पाहू नको. एका ठिकाणी राह. लावू नका म्हणतो ना मी. तुम्ही काहून मग माझ्या जबरदस्ती करून राहिले. मी नाही लावू देणार तुम्हाला कलर. मग कोणाला लावू देशील? मला नाही लावू देशील तर? कोणालाच नाही. मी कोणालाच कलर नाही लावू देईन. लावू नका मला कलर. माझ्याचं फेशियल केलं मी. माझं तोंड खराब नको करा. पहिलेच तर पुऱ्या निघते माझ्या तोंडावर. अजून खराब नको करा. मला लावूच नका कलर तुम्ही. मी तर कलर लावल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. लगा के रहूंगा चाहे कुछ भी हो जाए. अरे मी बिभुराशिंग बुड्याची पोरगी होय म्हटलं. नाही लावू देणार म्हणजे नाही लावू देणार. काजल थांब. तुले काय? अरे त्या बुड्याला बी लावतो. तू काय कलर नाही लावू देशील मला? बस ललिता आता नको टाकू ना. बस झालं ना पुरं ओलो केली मला. बिंदुताई ओ बिंदुताई माझी सोयानी शायनी ताई. बिंदुताई होली है बुरा ना मानो. बस चालली बापा मी चालली. उभी राहीन तर तू टाकशील. बिंदुताई थांबा. चालले कुठं? बुरा न मानो मामाजी. ओ बुरा न मानो. होली है मामाजी. सोनबाई काय होईये? काय करून राहिले तुम्ही? मामाजी बिंदुताई होत्या इथं उभ्या. बिंदुताई तिकडे गेल्या आणि तुम्हीच आले मामाजी. मग तुमच्यावर टाकायचा इरादा नव्हता मामाजी. मी तुमच्यावर नाही टाकत होती कलर मामाजी. मला माफ करा मामाजी. मला गलतीने तुमच्यावर कलर पडला. मामाजी गलतीने पडला ना मामाजी कलर. काही हरकत नाही सोनबाई. पडला तर पडला. चालन सोनबाई. चालन. मी शर्ट काढून घेतो. हे दुसरं घालून घेतो आता. नाही पुरं ओलं झालं ना. हे पा पुरं ओलं झालं. पुरा कलर मावरच आला. काही हरकत नाही. असू दे. चालते मला कलर. तसं काही एलर्जी नाही कलरची. चालते मला. मामाजी चुकीनच पडला तुमच्यावर कलर. आता काढून घ्या शर्ट. मी धुवून देईन चांगल्यानं. मी धुवून वाळू टाकून देईन. जा शर्ट बदलून घ्या. आता ठेवून देतो मी. आता हे नाही खेळत. आता नाही टाकत आता कलर. आता ठेवून देतो हे. नाही केला तुम्ही. खेळा मस्त. आनंद करा. मस्त मजा करा. खेळा कलर खेळा तुम्ही. काही हरकत नाही. पडला तर पडला. काय होते. पडतच राहते. करा तुम्ही मजा. खेळा. हो काय बापा. माझ्या संग असं काऊन होते बेडे. मला वाटलं का धैर्याचे बाबा आहे तर सासूबाईवर कलर पडला. इथं बिंदुताई गेली पयाली. तिच्यावर टाकायला गेली तर मामाजी आले. अरे बापरे. मी तर बाल बच गई आज. ते तरी बरं झालं का सासऱ्याले सासूले राग नाही आला. नाही तर बस बापा आता रंग धुल्लीची अंगावरच येत होती. जरा झगडा झाला असता घरामध्ये. धावू नका मामा. तू जेवढी पोहशील ना तेवढा मी त्या मागं धावून पाहिजे. काम काजल धावू नको. नाही बाई. हे तर काही अलगच दृश्य आहे. मस्त धावून धुल्ली वंदन सुरू आहे मस्त जोरात. आता बाई थे पा काजल आणि बापूजी थे पा कसे धुवाधार रंग धुली खेळून राहिले. पुऱ्या मोहल्ल्यात धावून राहिली ते. मी तरी घरातल्या घरातच रंग खेळून राहिली. आणि ते पा
हा नवीन नवीन लहान आहे ते सगळ्यात नवीन नवीन आहे ना. मोठे धाटे राहते हे सारी धावून राहिली साडीवर हे धावून राहिली मोठ्या मोठ्या टांगा टाकू टाकू. आता 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 नको लावा आता झालं असं लय कलर कलर लावतो लय तुम्ही पडवलं मला. काजल एवढी धावतं काय हो काजल? एवढं धावा लागते? लावत होते तर लावू देती कलर. एवढं धावा लागते काय? हो आता बाई मला थंडी लागत होती हे मला जबरदस्ती कलर लावत होते. खरंच आहे तिचं एवढे धावतं कलर लावाले. हा सारे इकडे धावून राहिली सारे लोक पाहून राहिले. हा घरातच खेळाव घरातच लावू देती. एवढं पयाची काय गरज होती तुले? राकेश तू बी नाही म्हटलं तिनं तर राहू देता. जबरदस्ती काय करायची गरज एवढी? आता बाई मी आता माझा विश्वास पक्का झाला. आता बाई हा हो काजल आता बाई तुम्ही विचार करा एका गोष्टीचा. काय वय बोल फटाफट काय विचार करायला लावू नको मला. नाही आता बाई विचार असा करायचा आहे का हे काजल म्हणते महिना आला म्हणते महिन्यामध्ये मग एवढं धावणं एवढं उछलकूद कोणत्या बाईकून होते? एवढं धावणं एवढी कोणती बाई धावते महिने आल्यावर? तर हे एवढी धावून राहिली हा जसं वाटते का बाबा अशी धावून राहिली का बस कोणती बाई धावते महिना आल्यावर एवढं? मी तर काय हे मी नाही धावत होती ललिता ताई पण हे मागं धावत होते मामा म्हणून. एवढं कोण धावते पण हा मी मग करून राहिली तर हा काजल कायले एवढी धावून राहिली? हा बाई कोण महिन्यामध्ये किती अशक्तपणा येते आणि हे बा कडकची कडकच आहे. एवढी धावली तरी तिला काही गैल्यासारखं नाही काही नाही ना. हा असं थोडी राहते का बिलकुल धावता येत नाही म्हणून बिलकुल काही करता येत नाही म्हणून. आपण महिना येते तरी बी कामं करतोच ना आई करतोच ना आपण कामं. मला नाही येत अशक्तपणा कोणाला येते कोणाला नाही येत पण मला कडकच लागते. एवढं अशक्तपणा नाही येत असते मला. नाही तू खरंच कामापासून वाचासाठी तू खोटी बोलली तू ना. कोणी बाई एवढी धावतच नाही एवढी महिन्यामध्ये एवढी धावणच होत नाही. कोणाकोण चुपचाप बसल्या राहते. मी स्वतः चुपचाप बसली राहतो. माकून नाही होत एवढं उचलकूद करणं. कोणाकोणच एवढं उचलकूद करणं होत नाही. तू खोटी बोलली तू कामाच्या वाचासाठी खोटी बोलली तू चांगलीच आहे तू. नाही आई नाही मी खोटी कायले बोलून मी ह्या गोष्टीसाठी कायले खोटी बोलून मी? हे गोष्ट का खोटी बोलायची आहे का? हे नाही मी नाही खोटी नाही बोलली मी. आणि बाया करत नाही का कामं करतेत ना कामं. बरं ठीक आहे काजल तू खोटी नाही बोलली ना. खाय मग छप्पत राकेशची छप्पत खाय तुझ्या सुहागची छप्पत खाय आणि सांग तू खोटी नाही बोलली म्हणून. खरंच तुला महिना आला म्हणून खाय त्याची कसम. हा आणि सांग आता काऊन काजल आता काऊन थांबली? आता काऊन एका जागी उभी आहे? खाय ना आता खाय शपथ खाय बापूजीची खाय शपथ बापूजीची आणि सांग का तू खोटी नाही बोलत म्हणून. नाही खाशीन तू काजल नाही खाशीन तू बापूजीची शपथ कारण तू खोटी बोलली. मग कशी तू खोटी शपथ कशी खाशीन? काजल तुला खरं साबित करायचं आहे तर खाय त्याची शपथ आणि सांग तू खोटी नाही बोलली म्हणून. काजल खाऊन घे काजल शपथ खाऊन घे आणि सांग तू खोटी नाही बोलली म्हणून. बिंदुताई हे कशी शपथ खाईन? हे खोटं बोलली नाहीये मग खोटी शपथ कशी खाईन? हा कोणी कोणाची खोटी शपथ खातच नसते म्हणून शपथ खाऊन राहिली. खरं बोलली असती ना पटकन बापूजीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खाऊन बोलली असते का मी खरं बोलून राहिली म्हणून. हे खोटी बोलली म्हणून शपथ खाऊन नाही राहिली. काजल काऊन खोटी बोलली तू शपथ नाही खाऊन राहिली म्हणजे तू खोटी बोलली. हा कामापासून वाचासाठी तू खोटं बोलून राहिली तू. हे काही खरी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे? आई हे पहा मी खरं साबित करायसाठी कोणाची शपथ खाणार नाही. मी यायची शपथ तर बिलकुल खाणार नाही. तुम्हाला जे सजा देवाची आहे ते सजा मला द्या पण मी याची शपथ खाणार नाही कोणाची शपथ खाणार नाही. मी मला साबित करायसाठी कोणाची शपथ खाणं मला योग्य वाटत नाही. आई मी शपथ खाणार नाही. मी तुम्ही दुसरी सजा द्या काही बी खरं साबित करायसाठी तुम्ही काही करायला लावा मला पण मी शपथ खाणार नाही यायची. आता बाई द्या इले आता दुसरी सजा द्या कोणती तरी आणि खरं साबित करायचे खरं खोटं बोलली म्हणून. ललिता मला काही साबित करायची गरज नाही. हा काजल ठीक आहे तू हा जाय ते पुरं आपलं छत आहे ना पुरं साफ कर चांगलं पुरं साफ कर. या हॉल कर तो समोरचा हॉल कर आणि बाहेरचे पटांगण पुरं चांगलं साफ कर ठीक आहे आणि मागचं बी पुरं साफ कर जाय. बरं ठीक आहे आई मी पुरं सफाई करतो. राकेश तू काही तो उभा आहे जाय अंग पाय धुया आता तू. हो आई ठीक आहे. आता बाई काय होय ते एवढं खोटी बोलली शपथ नाही खाल्ली तिनं बापूजीची मग खोटी बोलली ते आणि तुम्ही तिला तसंच माफ केलं. ललिता मला माहित आहे ते खोटं नाही बोलली. खरं आहे ते खरं बोलते. आणि कोणी बी बाई आपल्या सुहागची शपथ खात नाही. कोण्या बी बाईले आपला सुहाग देवाच्या वर तर राहत असते. कोणतीच बाई आपल्या सुहागची शपथ खात नाही. तिच्या डोळ्यात पाहिलं म्या तिच्या डोळ्यात खरं सांगते. तिच्या डोळे खरं सांगून राहिले. खरं बोलते ते खोटी नाही बोलून राहिली ते मला समजलं. डोळ्यात पाहून खरं खरं दिसते काय गड्या? मला तर नाही दिसलं गड्या डोळ्यात पाहून खरं. तर कसं डोळ्यात कसं खरं दिसते गड्या? धैर्याचे बाबा तुम्ही मा डोळ्यात पहा बरं काय दिसते तुम्हाला? खोटं दिसते का खरं दिसते? पहा बरं. होय 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 तिकडे पाहणं झाली का?
पाहणं पाहणं मग डोळ्यात पाहणं खरं दिसते का खोटं दिसते तुम्हाला